नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पुरुषोत्तम रेणुजे सर शौर्य करिअर अकॅडमी पुणेच्या माध्यमातून तुमचे सहर्ष स्वागत करतो। आज महत्त्वाचा दिवस आहे। आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे आणि त्यानिमित्त सर्वांना कोटी कोटी प्रणाम। महाराष्ट्राचे थोर समाजसुधारक यांच्याविषयी आज आपण या सिरीजमध्ये माहिती पाहणार आहे आणि आज आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी माहिती पाहणार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्ये महू इंदोर मध्य प्रदेश या ठिकाणी झाला होता। त्यांचं संपूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कुटुंब हे रत्नागिरी जिल्ह्याच्या मंडणगड तालुक्यातील आंबवडे या गावचे होते। या शाळेत भीमरावांना शिकवण्यासाठी कृष्णा केशव आंबेडकर या नावाचे शिक्षक होते आणि त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपले आडनाव आंबेडकर असे धारण केले। 1907 मध्ये एल्फिस्टन हायस्कूल मध्ये मॅट्रिकची परीक्षा जी आहे ती मॅट्रिकची परीक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्तीर्ण झाले। उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरीमुळे त्यांना सयाजीराव गायकवाड यांची 25 रुपये स्कॉलरशिप मिळाली आणि ही स्कॉलरशिप घेऊन त्यांनी एल्फिस्टन कॉलेज या ठिकाणी प्रवेश घेतला होता। पुढे 1912 मध्ये अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयातून एल्फिस्टन कॉलेजमधून त्यांनी आपली पदवी जी आहे ही पदवी पूर्ण केली आणि बडोदा संस्थानात नोकरीसाठी त्या ठिकाणी ते रुजू झाले। त्यानंतर त्यांनी मुंबईतील शासकीय विधी महाविद्यालयाच्या विद्यालयामध्ये शिक्षण घेतले। या ठिकाणी त्यांनी LLD ही जी कायद्याची पदवी आहे ही कायद्याची पदवी त्यांनी शासकीय विधी महाविद्यालय या ठिकाणी 1912 मध्ये घेतलेली आहे। पुढे 1915 मध्ये कोलंबिया विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्र या विषयामध्ये आपलं पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजेच MA ही पदव्युत्तर पदवी त्यांनी काय केली धारण केली। MA च्या पदवीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एन्सेंट इंडियन कॉमर्स म्हणजेच प्राचीन भारतीय व्यापार या विषयावर प्रबंध लिहिला होता आणि मग 15 मे 1915 रोजी कोलंबिया विद्यापीठाला तो सादर केला आणि 2 जून 1915 मध्ये या प्रबंधाच्या आधारावर या कोलंबिया विद्यापीठाने त्यांना MA ची पदवी प्रदान केली। हा प्रबंध नंतर ॲडमिशन अँड फायनान्स ऑफ ईस्ट इंडिया कंपनी या नावाने प्रकाशित झालेला आहे। 1916 नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया अ हिस्टॉरिकल अँड ॲनालिटिकल स्टडीज म्हणजेच भारताचा राष्ट्रीय लाभांश इतिहासात्मक आणि विश्लेषणात्मक अध्ययन नावाचा प्रबंध या विषयातून कोलंबिया या विद्यापीठातून त्यांनी PhD प्राप्त केली। 1917 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुंबईला परत आले आणि मुंबईला परत आल्यानंतर त्यांनी महाराजांचे म्हणजे सयाजीराव गायकवाड यांचे मिलिटरी सेक्रेटरी म्हणून त्यांना नेमण्यात आलेला आहे किंवा ते त्या ठिकाणी कामासाठी रुजू झाले। 10 नोव्हेंबर 1918 मध्ये सिडनेहॅम कॉलेज ऑफ कॉमर्स या मुंबईतील महाविद्यालयामध्ये राजकीय अर्थशास्त्र विषयाचा प्राध्यापक म्हणून त्या ठिकाणी त्यांनी 1918 मध्ये काम केलेलं आहे। पुढे 5 जुलै 1920 मध्ये सिटी ऑफ एक्टिटर या बोटीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लंडनकडे रवाना झाले आणि त्यावेळेस छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना 1,500 रुपये सहकार्य केलं होतं। 20 जून 1921 अर्थशास्त्रातील मास्टर ऑफ सायन्स MSc ही पदवी त्यांनी ग्रहण केली। पुढे 28 जून 1922 मध्ये ग्रेज इन संस्थेने त्यांना बॅरिस्टर ॲट लॉ बार ॲट लॉ ही कायद्याची जी उच्चतम पदवी आहे ही उच्चतम पदवी त्यांनी ग्रेज इन संस्था या संस्थेतून त्यांनी मिळवलेली आहे। 1923 मध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स LSE येथून त्यांनी डॉक्टरेट ऑफ सायन्स DSc डॉक्टर ऑफ सायन्स पूर्ण केली।
1923 म्हणजे याच वर्षामध्ये अर्थशास्त्रात हा महत्वाचा त्यांचं पुस्तक किंवा ग्रंथ म्हणता येईल, द प्रॉब्लेम ऑफ रुपी इट्स ओरिजिनल अँड इट सोल्युशन, या त्यांच्या विषयात त्यांनी डॉक्टरेट पदवी प्रदान केली. अर्थशास्त्रात डॉक्टरेट पदवी मिळवल्यानंतर ते असे पहिले भारतीय तसेच ते दक्षिण आशियातून दोनदा डॉक्टरेट मिळवणारे म्हणजे पीएचडी व डीएससी या पदव्या मिळवणारे ते पहिले दक्षिण आशियाई होते. ते पहिले दक्षिण आशियाई होते. 1926 मध्ये कायदे मंडळाचे ते सदस्य झाले. 1927 मध्ये पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत मानवंदना देऊन त्या वर्षी स्मृतिदिन साजरा केला. पुढे 3 मे 1927 मध्ये मुंबईजवळ बदलापूर येथे शिवजयंती उत्सव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला. 1928 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सायमन कमिशन समोर साक्ष दिली होती. 1930 ते 32 गोलमेज परिषदा झाल्या होत्या आणि या गोलमेज परिषदेला 30, 31, 32च्या तिन्ही गोलमेज परिषदेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपस्थित होते. 1932चा पुणे करार जो झाला होता याच्यामध्ये दलितांना प्रोटेस्टंट चा दर्जा मिळावा यासाठी बाबासाहेबांनी मागणी केली होती. 1936 मध्ये त्यांनी स्वतंत्र मजूर पक्ष या पक्षाची स्थापना केली. 17 फेब्रुवारी 1937 मध्ये मुंबई इलाखाच्या प्रांतिक विधानसभा निवडणुकीत त्यांच्या प्रयत्नांमुळे या पक्षाला 17 पैकी एकूण 15 जागा मिळाल्या आणि या 15 उमेदवारांपैकी 13 स्वतंत्र मजूर पक्षाचे तर 2 हे स्वतंत्र मजूर पक्षाने पाठिंबा दिलेले उमेदवार होते. या पक्षाला सर्वाधिक यश मिळाले आणि यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुंबई विधानसभेत सदस्य म्हणजेच आमदार म्हणून त्यांची निवड झाली. 1942 पर्यंत ते विधानसभेचे सदस्य राहिले आणि या दरम्यान ते मुंबई विधानसभेत विरोधी पक्ष नेते म्हणून त्यांनी त्या ठिकाणी काम पाहिलेलं आहे. 18 जुलै 1942 अखिल भारतीय शेड्यूल कास्ट फेडरेशन या संस्थेची डॉक्टर बाबासाहेबांनी स्थापना केली. याचे अध्यक्ष एन शिवराज हे होते. ते 1942 ते 1952 पर्यंत होते. त्यानंतर 1942 ते 1946 या दरम्यान गव्हर्नर जनरलच्या मंत्रिमंडळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मजूर मंत्री म्हणून काम पाहिले. 3 ऑगस्ट 1947 कायदे व न्याय मंत्री म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. 15 ऑगस्टला आपला देश 15 ऑगस्ट 1947 मध्ये भारत देश स्वतंत्र झाला होता आणि त्यावेळेचे पंतप्रधान होते पंडित जवाहरलाल नेहरू आणि मग पंडित जवाहरलाल नेहरूंच्या नेतृत्वाखाली 1947 मध्ये स्वतंत्र भारताचे पहिले कायदे मंत्री म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शपथ घेतली. 1947 ते 1951 दरम्यान ते या पदावर होते. कायदे मंत्री म्हणून या पदावर होते. 29 ऑगस्ट 1947 मसुदा समितीच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली होती आणि या मसुदा समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांच्या अध्यक्षतेखाली तयार झालेली भारताची राज्यघटना जी आहे ही 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आली आणि आपला देश सार्वभौम झाला. 1948 मध्ये त्यांनी हिंदू कोड बिल मांडले होते. 1952 मध्ये ते राज्यसभेचे सदस्य झाले. राज्यसभा सदस्य म्हणून त्यांचा पहिला कार्यकाळ 3 एप्रिल 1952 ते 2 एप्रिल 1956 दरम्यान होता आणि त्यांचा दुसरा कार्यकाल 3 एप्रिल 1956 ते 2 एप्रिल 1962 दरम्यान होता. 1956 मध्ये त्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया RPI ची स्थापना केली आणि 6 डिसेंबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं निधन झालेलं आहे. 1990 मध्ये त्यांना मरणोत्तर भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आलेला आहे. आता महत्वाचं
त्यांनी कोणकोणत्या महत्त्वाच्या संस्था स्थापन केल्या होत्या? आता पुढचे जे पॉइंट आहेत हे परीक्षेच्या दृष्टीने ही झाली संपूर्ण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची माहिती. परीक्षेला तुम्हाला ज्या संस्था आहेत, जी वृत्तपत्र आहेत, त्यांनी जे स्थापन केलेल्या वेगवेगळ्या संस्था असतील, वृत्तपत्र असतील, याच्यावर तुम्हाला काय केले जातात? प्रश्न विचारले जातात. याच्यामध्ये बघा महत्त्वाच्या संस्था, ज्या संस्था त्यांनी काय केल्या? स्थापन केल्या. 20 जुलै 1924 आतापर्यंत संस्था किंवा त्यांच्या तारखा सुद्धा काय करण्यात आलेल्या आहेत? विचारण्यात आलेल्या आहेत. 20 जुलै 1924 मध्ये अस्पृश्य व मागासवर्गीय समाजाच्या उत्थानासाठी त्यांनी 9 मार्च 1924 रोजी दामोदर हॉलमध्ये सहकाऱ्यांची एक बैठक घेतली होती आणि त्या ठिकाणी त्यांनी बहिष्कृत हितकारणी सभा या नावाची संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला. 20 जुलै 1924 ला या बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना झालेली आहे आणि याचे जे अध्यक्ष आहेत ते स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. याचे जे ब्रीद वाक्य होते बहिष्कृत हितकारणी सभा, हिचे ब्रीद वाक्य होते शिका, संघर्ष करा व संघटित व्हा. शिका, संघर्ष करा व संघटित व्हा. 25 नोव्हेंबर 1926 अस्पृश्यांना लष्करी प्रशिक्षण देण्यासाठी आणि समता आणि सामाजिक न्यायाच्या विचारांना चालना देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समता सैनिक दलाची स्थापना केली. 4 सप्टेंबर 1927 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या अध्यक्षतेखाली समाज समता संघ नावाची संस्था स्थापन केली. 15 ऑगस्ट 1936 दलितांचे हक्क आणि चिंता यावर विशेष लक्ष केंद्रित करून कामगार वर्गाच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची द इंडिपेंडन्स लेबर पार्टीची 15 ऑगस्ट 1936 मध्ये स्थापना केलेली आहे. 18 जुलै 1942 अनुसूचित जाती फेडरेशन, ऑल इंडिया शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन या राजकीय पक्षाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापना केली, ज्याद्वारे अनुसूचित जातींच्या राजकीय हिताचे प्रतिनिधित्व करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. 8 जुलै 1946 द पीपल्स एज्युकेशन सोसायटी या संस्थेची त्यांनी स्थापना केली. सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या वंचित समुदायांमध्ये शिक्षणाचा प्रसार आणि जागरूकता पसरवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी द पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली होती. 4 मे 1955 भारतीय बौद्ध महासभा या संस्थेची त्यांनी स्थापना केली. बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक आणि आध्यात्मिक मुक्तीचे साधन म्हणून बौद्ध धर्माच्या शिकवणीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभा या संस्थेची त्यांनी स्थापना केली होती. वृत्तपत्र कोणते आहेत पहा त्यांचे. मूकनायक 31 जानेवारी 1920 मूकनायक साप्ताहिक त्यांनी चालू केले होतं. दलित आणि इतर उपेक्षित समुदायांना आवाज देणे हा या मूकनायकचं उद्दिष्ट होतं. या वृत्तपत्राच्या शीर्षस्थानी हे महत्वाचं आहे, संत तुकारामांचे जे अभंग आहेत किंवा संत तुकारामांचा अभंग या वृत्तपत्राच्या शीर्षस्थानी होता. या वृत्तपत्राचे पहिले संपादक पांडुरंग नंदराम भटकर हे होते आणि दुसरे जे संपादक होते ते स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. राजर्षी शाहू महाराजांनी मूकनायक यासाठी या ठिकाणी 2500 रुपयाची त्यावेळेस आर्थिक काय केली होती? मूकनायकला मदत केली होती. पुढे 3 एप्रिल 1927 बहिष्कृत भारत, इंग्रजीमध्ये बहिष्कृत भारत हे जनरल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केले आणि या शीर्षस्थानी संत ज्ञानेश्वरांची ओवी होती. याचे संपादक स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. बघा, मूकनायकच्या शीर्षस्थानी संत तुकारामांचे किंवा संत तुकारामांचा अभंग होता आणि बहिष्कृत भारत हे जे इंग्रजी बहिष्कृत भारत जनरल त्यांनी सुरू केलं होतं, याच्या शीर्षस्थानी संत ज्ञानेश्वरांची ओवी होती. हे महत्वाचं आहे. 29 जुलै 1928
समता हे साप्ताहिक त्यांनी सुरू केले, ज्याचा उद्देश समता आणि आदर्शांना चालना देण्याचा होता. समता ही सैनिक दलाचे मुखपत्र होते. देवराम विष्णू नाईक हे त्याचे समता या साप्ताहिकाचे संपादक होते. जनता हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेले एक वृत्तपत्र होतं. या वृत्तपत्राचा जो पहिला अंक आहे हा 24 नोव्हेंबर 1930 रोजी प्रकाशित करण्यात आला होता. त्यावेळेस त्याचे संपादक राव विष्णू नाईक हे होते. त्यानंतर गंगाधर निळकंठ सहस्त्रबुद्धे हे जनता साप्ताहिकाचे किंवा वृत्तपत्राचे संपादक होते. जनता हे महत्वाचं पहिलं पाक्षिक होतं. प्रारंभी ज्यावेळेस ते सुरू झालं होतं त्यावेळेस ते काय होतं, पाक्षिक होतं. 31 ऑक्टोबर 1930 रोजी ते साप्ताहिक झालं. जनता वृत्तपत्राची बिरुदावली म्हणून गुलामाला तू गुलाम आहेस असे सांगा म्हणजे तो बंड करून उठेल हे वाक्य होतं. 4 फेब्रुवारी 1956 रोजी जनताचे किंवा जनता या वृत्तपत्राचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रबुद्ध भारत असं नामकरण केलं. 1956 मध्ये अखिल भारतीय दलित फेडरेशनचे ते मुखपत्र होते. 20 मार्च 1927 महाड सत्याग्रह करण्यात आला आणि यालाच चौदार तळे सत्याग्रह असं म्हटलं जातं. जगातील पाण्यासाठी झालेला पहिला हा चौदार तळ्याचा सत्याग्रह होता. 25 डिसेंबर 1927 मनुस्मृती या ग्रंथाचे दहन करण्यात आले होते. दलितांचे सर्व प्रमुख समस्या या ग्रंथामुळे आहेत हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मत होतं आणि त्यामुळं या मनुस्मृतीचं दहन करण्यात आलं होतं. पुढं 1930 मध्ये काळाराम मंदिर सत्याग्रह करण्यात आला. हे काळाराम मंदिर नाशिक या ठिकाणी आहे आणि या सत्याग्रहाचं नेतृत्व स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं होतं. काळाराम मंदिरात दलितांना प्रवेश आणि पूजा करण्याचा अधिकार मिळावा किंवा अधिकार प्रस्तावित व्हावा यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिर सत्याग्रह केला होता. 1933 मध्ये मुखेड सत्याग्रह करण्यात आला होता. धार्मिक ग्रंथाच्या पारायणासाठी हा मुखेड सत्याग्रह करण्यात आला होता. पुढं 1920 मध्ये कोल्हापूर संस्थानातील माणगाव या गावात दक्षिण महाराष्ट्र दलित परिषदेचे पहिले अधिवेशन झाले होते. या अधिवेशनाचे अध्यक्ष स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. तर शाहू महाराजांनी या परिषदेला उपस्थिती नोंदवली होती. 1920 नागपूर या ठिकाणी शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय बहिष्कृत समाज परिषद झाली होती आणि या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या अनुयायांसह या परिषदेमध्ये सहभागी झाले होते. 23 ऑक्टोबर 1935 येवला परिषदेत अस्पृश्यांना भेडसावणाऱ्या आर्थिक समस्यांवर लक्ष केंद्रित केले. हिंदू म्हणून जन्माला असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही अशी घोषणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी केली होती. 14 ऑक्टोबर 1935 नागपूरमध्ये एक ऐतिहासिक परिषद आयोजित करण्यात आली होती. या ठिकाणी मोठ्या संख्येने अनुयायांसह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला. त्यालाच धम्मचक्र परिवर्तन दिन असं म्हणतात. चंद्रमणी महास्तवीर यांनी बाबासाहेबांना बौद्ध धर्माची काय दिलेली आहे रे, दीक्षा दिलेली आहे. शैक्षणिक संस्था त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये कोणकोणत्या शैक्षणिक संस्था स्थापन केल्या. 14 जून 1928 डिस्प्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. 8 जुलै 1946 पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. सामाजिक समानतेवर जोर देऊन समाजातील सर्व घटकांना दर्जेदार शिक्षण देणे या संस्थेचे उद्दिष्ट होते. 20 जुलै 1946 मिलिंद महाविद्यालय औरंगाबाद या महाविद्यालयाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापना केली. सामाजिक दृष्ट्या वंचित पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात यावी यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. पुढं
जून 1950 सिद्धार्थ कॉलेज मुंबई स्थापन करण्यात आलं. अनुसूचित जाती आणि इतर उपेक्षित समाजातील विद्यार्थ्यांना सुलभ आणि दर्जेदार शिक्षण देणे हे या महाविद्यालयाचं उद्दिष्ट होते. त्यांनी लिहिलेली पुस्तकं किंवा ग्रंथ संपदा बघा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे प्रतिभाशाली, बहुमुखी प्रतिभाशाली होते. मराठी, संस्कृत, पाली, इंग्लिश, हिंदी, फ्रेंच, जर्मन, गुजराती, बंगाली व पारशी या भाषा जाणणारे विद्वान म्हणून त्यांना ओळखले जात होते. महाराष्ट्र शासनाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण व लेखन साहित्याचे आतापर्यंत एकूण 22 खंड प्रकाशित केलेले आहेत आणि अजून प्रकाशित करण्याचे बरेच लेखन प्रकाशित करण्याचं शिल्लक आहे. बघा त्यांचे ग्रंथ किंवा पुस्तकं. द प्रॉब्लेम ऑफ रुपी, इट्स ओरिजिनल अँड इट्स सोल्युशन, देशची प्रबंध होता त्यांचा 1923 मध्ये तो प्रकाशित करण्यात आला होता. एनहिलेशन ऑफ कास्ट, जाती व्यवस्थेचा नाश 1936. पाकिस्तान और द पार्टिशन ऑफ इंडिया किंवा त्यालाच थॉट्स ऑन पाकिस्तान 1940 मध्ये प्रकाशित करण्यात आला होता. रानडे, गांधी अँड जिना 1943 मध्ये प्रकाशित करण्यात आलेला ग्रंथ आहे. हु वेअर दी शूद्राज ऑक्टोबर 1946. स्टेटस अँड मायनॉरिटीज 1947 मध्ये हा त्यांचा ग्रंथ प्रकाशित करण्यात आला होता. महाराष्ट्र एज अ लिंग्विस्टिक प्रोव्हिजन स्टेट 1948 मध्ये हे त्यांचा जो ग्रंथ आहे हा प्रकाशित करण्यात आला होता. द अनटचेबल्स 1948. द बुद्ध अँड हिज धम्मा, भगवान बुद्ध आणि त्यांचे धम्म 1927 मध्ये हा त्यांचा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ प्रकाशित करण्यात आला होता. रिडल्स इन हिंदुइझम, त्यानंतर डिक्शनरी ऑफ पाली लँग्वेज, पाली आणि इंग्लिश मध्ये हे पुस्तक होतं. वेटिंग फॉर अ व्हिसा हे त्यांचं आत्मचरित्र आहे 1935-36 मधलं. अस्पृश्यतेसंबंधी त्यांना आलेल्या कटू अनुभवाच्या आठवणी याच्या नोंदी त्यांनी वेटिंग फॉर अ व्हिसा यांच्या आत्मचरित्र जे आहे यामध्ये त्यांनी नोंदी केलेल्या आहेत. कोलंबिया विद्यापीठात पाठ्यपुस्तक म्हणून हा त्यांचा जो ग्रंथ आहे वापरले जाते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रसिद्ध वचने. राजकीय सत्ता ही सामाजिक प्रगतीची गुरुकिल्ली आहे. भाकरीपेक्षा इज्जत प्यारी, भाकरीपेक्षा इज्जत प्यारी. देशाच्या स्वातंत्र्यासाठी रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत लढले पाहिजे. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. भिक्षेने गुलाबी मिळते, स्वातंत्र्य नाही. आम्हाला सामाजिक व धार्मिक गुलामगिरीतून मुक्त करा, म्हणजे आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून राजकीय स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करतो. राजकीय सत्तेच्या मोक्याच्या आणि महत्वाच्या जागा काबीज करा आणि शासनकर्ती जमात बना. जर माझ्या मनात द्वेष व सूडबुद्धी असती तर 5 वर्षाच्या आत मी या देशाचं वाटोळे केले असते. तिरस्कारणीय गुलामगिरी व अन्यायाच्या अमानुष गर्तेत पिचत पडलेल्या ज्या समाजात मी जन्मास आलो त्या समाजाची गुलामगिरी नष्ट करण्यात मी अपयशी ठरलो तर स्वतःलाच गोळी घालील. रिलिजन इज मींट फॉर मॅन बट मॅन इज नॉट मींट फॉर रिलिजन. वाचन मनाला अन्न पुरवते, या अन्नाचे चरवण केले तरच ते पचते, अन्न पचले तरच बुद्धी प्रगत होते, हे त्यांचं वचन होतं. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. या विधानात त्यांनी शिक्षणाचं जे महत्व आहे हे शिक्षणाचं महत्व अधोरेखित केलेलं आहे. प्रसिद्ध त्यांचा आग्रहलेख पुनच्च हरिओम बहिष्कृत भारत मधला. त्यांचे गौरवोद्गार कोणी कोणी काढले होते. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आम्ही शासनकर्ती जमात बनणार जनता या वृत्तपत्राने गौरवोद्गार काढले होते. मानवी स्वातंत्र्याचे शिल्पकार, दलितांचा मुक्तिदाता असा गौरव सयाजीराव गायकवाड महाराजांनी केला होता. आंबेडकरांमध्ये तुम्हाला तुमचा उद्धारकर्ता लाभलेला आहे असं 1920च्या माणगाव परिषदेमध्ये छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी आव्हान केलं होतं. बघा आजच्या सिरीजमध्ये
आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याविषयी माहिती पाहिलेली आहे. पुढच्या सिरीजमध्ये आपण इतर समाजसुधारक पाहणार आहे. थँक्यू.